महाराष्ट्रामध्ये डान्स बारच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय। विधानसभेमध्ये डान्स बार सुधारणा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं असून परफॉर्मन्स लायसन्सच्या नावाखाली डान्स बार चालवण्याची पळवाट बंद करण्याचा सरकारचा दावा आहे आणि या विधेयकामुळे परवाना प्रक्रिया अधिक कठोर होणार असून नियमभंग करणाऱ्या बारवर कडक कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे। या संदर्भातले तपशील आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याला देतील। पंकज, महाराष्ट्र डान्स बार बंदी सुधारणा विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं। या विधेयकाच्या मध्ये डान्स बार आणि परफॉर्मन्स लायसन्स हे दोन्ही जे आहेत ते वेगळे करण्यात आलेले आहेत। विक्रांत, काही ठिकाणी परफॉर्मन्स लायसन्स म्हणजेच ऑर्केस्ट्रा साठी लायसन्स घेऊन कला सादर करण्यासाठी लायसन्स घेऊन तिथे डान्स बार चालू असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत। अश्लील नृत्य करणं, अश्लील हावभाव करणं या गोष्टी समोर आल्या आहेत। त्यामुळे त्याच्यावरती प्रतिबंध लावण्यासाठी हा कायदा अधिक कठोर केला गेला आहे। यापूर्वी लायसनिंग ऑथॉरिटी ही संबंधित पोलीस प्रशासनाचा विभाग होता, मात्र आता याच्यामध्ये अधिक कडक कारवाई जी आहे ती केली जाते। हॉटेल, रेस्टॉरंट, बार याच्या संदर्भात जी लायसन्स दिली जातात त्या कायद्यानुसार आता लायसन्स दिली जाणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच गुन्हा जर का 3 वेळा केला, पहिल्यांदा केला दंडात्मक कारवाई, दुसऱ्यांदा केला दंडात्मक कारवाई, तिसऱ्यांदा जर का गुन्हा केला तर कायमस्वरूपी पारसा परवाना रद्द केला जाईल। अश्लील हावभाव करणं, नृत्य करता आढळलं तर त्यांना निश्चित त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। वेळप्रसंगी त्याचा परवाना सुद्धा रद्द केला जाईल। कठोर कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत या विधेयकामध्ये आहे। पोलिसांचे आणि लायसन्स देणाऱ्या ऑथॉरिटीचे अधिकारही इथे वाढवलेले आहेत। विक्रांत, धन्यवाद पंकज दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।